मराठी भाषेचं समालोचन ऐकताना खरंच प्रेक्षकांना खूप आनंद वाटतो. खास करून अशा सर्व समालोचकांचा आम्ही पहिल्यांदा आभार मानेन की तुम्ही आपल्या क्रिकेटला एवढ्या उंचीवरती नेलं. ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं घरोघरी पोहोचवण्याचं काम करणारे आपले सहकारी यूट्यूबर अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपण घर बसले आहे सामने पाहतात आणि त्यांच्यामुळे हे क्रिकेट खेडोपाडी गावोगावी पोहोचलं असे आपले सहकारी यूट्यूब वाहिनीचे ओम साई MTC अर्थातच ह्या वाहिनीनं सर्वांजवळ आपलं क्रिकेट पोहोचवलं. अशा ओम साई MTCचेही खास आभार की आपलं उच्च दर्जाचं असं हे प्रेक्षेपण आणि या प्रेक्षेपणामुळे या क्रिकेटचा आनंद घरबसल्यासुद्धा प्रेक्षकांना घेता येतो. सर्वप्रथम आता आपण पाहूया चालू सामना. आयोजक संघ गोटेवाडी बजरंग स्पोर्ट गोटेवाडी वर्सेस जिंती. एका बाजूला असेल इंद्रजित आणि कपिल जे संघाची सुरुवात करतील. डावाची सुरुवात आपल्या गावासाठी आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच AK अनिल काटेकर गोटेवाडी एक्सप्रेस. अतिशय महत्त्वाचा हा सामना. ह्या सामना विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये चिठ्ठीसाठी क्वालिफाय होईल. जे गाई करा आयोजक संघ आपल्याला विनंती आहे गाई करा. ह्यानंतर लव स्टार युवती आणि ह्या दोघांमध्ये जिंकलेला संघ यांच्यामध्ये चिठ्ठी होऊन फायनलसाठी पात्र होतील आणि एक सेमीफायनलसाठी पात्र होईल संघ. अतिशय महत्त्वाचा असा सामना. हा सामना जिंकून पुढच्या गोठेवाडीकर आहेत मला आयोजकाच्या गावचे जय बजरंग स्पोर्ट गोटेवाडी आयोजित उत्कृष्ट असं नियोजन आपण पाहत आहात. स्पर्धेच्या शेवटकडे आपण आता चाललो आहोत. अतिशय उत्कृष्ट असे सामने क्वार्टर फायनल नंबर 2चा सामना रंगतोय आपल्या समोर. एका बाजूला आहे आयोजक संघ बजरंग स्पोर्ट गोटेवाडी आणि त्यांच्या विरोधात आहेत जिंती ज्योतिर्लिंग स्पोर्ट जिंती. अतिशय उत्कृष्ट असा सामना होईल यात काय वाद नाही. इंद्रजित अतिशय उत्कृष्ट असा हा फलंदाज आपल्या नावाला साजेसा असा आज खेळ करेल काय पाहण्याचं सर्व प्रेक्षकांना. इंद्रजित आणि कपिल संघाची सुरुवात करतील आणि अनिल काटेकर गोलंदाजी स्ट्राईकवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन गोलंदाजी स्ट्राईकवरती अनिल काटेकर. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार आणि पहिला चेंडू जातोय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार. ज्या पद्धतीने मी बोलतो की इंद्रजित हा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे रबर बॉलचा आणि त्याने पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय. अनिल काटेकर याच्यावरती जोरदार प्रहार चढवला आणि संघाची सुरुवातच 6 धावांनी केली. उत्कृष्ट असा हा फलंदाज. पण अनिल काटेकरला आता उत्तर शोधावं लागेल कारण अनिल काटेकरनं आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. फक्त 4, 5, 6 धावांचं षटक त्यानं आतापर्यंत खर्च केलेत. पण आता मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. तो दबावत असेल का पुढच्या चेंडूवरती कमबॅक करेल नक्कीच पाहणं उत्सुकता असेल. अनिल दुसरा चेंडू घेऊन याही चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय. प्रेक्षक बनतील खेळाडू बनतील प्रेक्षक आणि हा चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावांनी धावसंख्या वाढून होईल 10. पहिल्या 2 चेंडूवरती अतिशय खणखणीत असे पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार असे 2 खणखणीत प्रहार केलेत. पहिल्या 2 चेंडूवरती इंद्रजित याने आणि आपले मनसुबे दाखवून दिलेत की मी इथे थांबायला आलेलो नाही. मी वार करणार मी मारणार आणि मी माझ्या धावा संघासाठी धावा जोडणार. अनिलला मात्र आता उत्तर शोधावं लागेल. इंद्रजितला थांबवलं तर कदाचित अर्धा संघ त्यांचा थांबवल्यासारखं होईल. इंद्रजितची विकेट किती महत्त्वाची आहे अनिललाही माहिती आहे आणि बजरंग स्पोर्ट गोटेवाडीलाही माहिती आहे. त्यांना मात्र कमबॅक करावं लागेल. अनिल टू इंद्रजित. अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरती हा चेंडू मधला वेग काढून घेतला
आणि हा निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू त्याच्याकडून निर्धाव आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती अतिशय जोरदार असे प्रहार केल्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव अनिलने आपल्या संघासाठी टाकलाय. संघाकडे थोडीशी आता संघाने सुटकेचा निश्वास टाकला असेल की पहिल्या 2 चेंडूवरती जे प्रहार झाले होते त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. अनिलने एक निर्धाव चेंडू आणून दिलाय. आता पुढचा चेंडू अनिलचा. या चेंडूवरती भरत आहेत. भरतने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला क्रिकेटच्या मैदानावरती, पण या चेंडूवरती काय मिळतंय पाहूया. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. भरतला कदाचित असं वाटलं असेल की आपण फुटबॉलच्या मैदानावरती आहोत, पण त्याला जाणीव व्हायला हवी की आपण आता क्रिकेटच्या मैदानावरती आहोत आणि त्या प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण गोटेवाडी हा संघ जर कराड तालुक्यात मानला जातो तो त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी गोटेवाडीने आपले जवळपास जेवढे सामने जिंकले असेल त्यात महत्त्वाचे योगदान कशाचं असेल तर त्यांच्या क्षेत्ररक्षणाचे. गोटेवाडीकडे असलेला चपळचिता आदेश असेल, अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक अक्षय डपळे असेल, आउटफील्डमध्ये असलेला विनोद असेल, संदेश असेल, आबी असेल, यांच्यासारखं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बरेचसे सामने ते जिंकलेले आहेत. पुढचा चेंडू अनिलचा. कपिलने याही चेंडूवरती प्रहार चढवला आहे पण फटका फसला आहे. चेंडू खाली पाहूया, फिल्डर नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव नक्कीच मिळेल. या एक धावेने संघाची धावसंख्या वाढून होते 12. पहिल्या 2 चेंडूवरती बाउंड्रीज मिळवल्यानंतर मात्र अनिलनं थोडंसं कमबॅक केलं आहे आणि आपल्या संघाला एक उत्कृष्ट असं कमबॅक करून दिलं आहे. शेवटचा चेंडू घेऊन येतील अनिल. इंद्रजित यांच्यासाठी. इंद्रजित यांचे काय मनसुबे असेल या चेंडूवरती. एखादा डिफेन्स करून सिंगल मिळवणं की फटका जोरदार मारणं पाहावं लागेल. अनिलचा शेवटचा चेंडू इंद्रजितसाठी. इंद्रजितनं मात्र प्रहार चढवला आहे आणि या प्रहाराकडे प्रेक्षकाच्या टाळ्या पाहून तुम्हाला समजलं असेल या चेंडूवरती काय मिळालं. या चेंडूवरती मिळाले अर्धा डझन डावा. खणखणीत असा हा षटकार इंद्रजितच्या बॅटमधून आला आहे. इंद्रजित मात्र मंत्रमुग्ध करतोय प्रेक्षकांना आज. इंद्रजितची फलंदाजी पाहून मात्र प्रेक्षक खुश आहेत. अनिलचं पहिलं महागडं षटक असेल आजच्या स्पर्धेतलं. या षटकामध्ये अनिलने खर्च केले तब्बल 18 धावा. ही मात्र गोष्ट बजरंग स्पोर्ट्ससाठी अपेक्षित नव्हती. अनिलनं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या षटकात अनिलवरती जोरदार प्रहार चढवला गेलाय आणि अनिलने खर्च केले तब्बल 18 धावा. ह्या 18 धावाचं आता नुकसान भरून काढण्यासाठी पुढचे गोलंदाजीसाठी मार्कवरती कोण येईल आणि आपल्या खांद्यावरती ती जिम्मेदारी घेईल की पहिलं जे महागडं षटक ठरलंय ते थोडंसं कौरप करण्यासाठी किंवा त्या षटकातले धावा ज्या गेले त्या थांबवण्यासाठी आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन येईल अभि काटेकर. अभि काटेकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन निश्चित गोलंदाजी मार्क होतील. अभिला मात्र आता धावाचा ओघ थांबावा लागेल कारण अनिल काटेकर थोडासा महागडा ठरला आहे. त्यानंतर मात्र अभिला आपल्या संघासाठी एक चांगलं षटक टाकावं लागेल. त्यात जर इंद्रजित सारख्या फलंदाजाचे जर तो विकेट मिळवतोय तर कदाचित स्कोअरला ते थांबवू शकतात. नाहीतर इंद्रजितचा संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. या चेंडूवरती हलकासा पुश केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे प्रताप काटेकर आहेत. प्रताप काटेकरने हा फील्ड अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे आणि त्या चेंडूवरती एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल कपिलला. संघाची धावसंख्या वाढून होईल 19 ही धावसंख्या संघाची. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले. अभिला मात्र आता थांबवावं लागेल इंद्रजितला. इंद्रजितची विकेट खूप महत्त्वाची असेल. जर इंद्रजितची विकेट मिळाली तर बजरंग स्पोर्ट गोटेवाडी निश्चितच कमबॅक करू शकेल. जेवढ्या कमी धावावरती थांबवता येईल जिंतीला तेवढा प्रयत्न नक्कीच असेल बजरंग स्पोर्टचा. पण दुसऱ्या बाजूला इंद्रजितचा मात्र मनसुबे असतील की जेवढ्या जास्त धावा कुठता येतील तेवढ्या कुठाव्या. सध्या अक्षय डपळे काहीतरी कानमंत्र देत असताना अभियांना आपण पाहतोय की वारंवार यष्ट्यांच्या मागून अक्षय डपळे मात्र आपल्या गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाच्या खाली अतिशय चांगला अशी गोलंदाजी मात्र त्याचे नक्कीच गोलंदाज करत असतात. पावसाचं आगमन झालेलं आहे आता आणि ह्या अशा पावसामध्ये क्रिकेटचा आनंद घेताना प्रेक्षक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. भरगच्च असं भरलेलं आहे स्टेडियम. या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केलाय पण फटका फसलाय. चेंडू खाली कोण येतंय. विकेट मिळाली आहे आणि हा उत्कृष्ट असा झेल पकडलाय गोटेवाडीचा चिता. अर्थातच आदेश विनोद गोटेवाडीचा हा दुसरा चिता आहे. विनोद काटेकर. जेव्हा मी मागाशी बोललो होतो की गोटेवाडीच्या क्षेत्ररक्षकाची जी नावं घेतली होती त्यामध्ये विनोद काटेकर हे सुद्धा एक नाव होतं आणि विनोदनं जे घेतलेलं कॅच कदाचित ही मॅच असू शकते का गोटेवाडीसाठी. अतिशय उत्कृष्ट असं. काय नाव आहे रे बॅटरचं.
कोणला ए सँडी बॅटर कोण आहे इंद्रजितची जागा घ्यायला येतोय अमोल अतिशय उत्कृष्ट असा झेल आणि या झेल नंतर मात्र गोटेवाडी संघाची आशा पल्लवित झाली असतील आता मात्र कमी धावा देऊन कमी धावावरती जिंतीला थांबवावं असं त्यांचं हे असेल पण इंद्रजितची जागी अमोल आलाय अमोल आपल्या संघासाठी काहीतरी धावा नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जे आता पाहिलं जे कॅचचं रिप्ले टेलिकास्ट आहे उत्कृष्ट अशी आपली वाहिनी ओम साई MTC नीट क्लीन अँड अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं त्यांचा जे प्रक्षेपण आहे ते पाहता आपण आणि त्या प्रक्षेपणातून आपल्याला जे घर बसल्या पाहायला मिळतं पण इथे काय बघतोय आपण आभीकडून होते चुकी फुलटॉस चेंडू भीमर पद्धतीचा त्याच्यावरती 2 धावा धावून मिळाले त्याने हा नो चेंडू याने 3 धावा टोटल मिळतील अतिशय खराब चेंडू म्हणावं लागेल नवीन फलंदाज मैदानावरती आला आणि त्याला अशा प्रकारचा भीमर टाकणं गरजेचं होतं का आभीला मात्र विचार करावा लागेल आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा खर्च झाल्या एकही चेंडू न टाकता ह्या 3 धावा वाचवाव्या लागतील ह्या अशा धावा खर्च करण्यापासून त्यांना थांबावं लागेल या धावा कदाचित महाग पडू शकतात का शेवटला पुढचा चेंडू आभीचा फ्रीडचा हा चेंडू होता पण या चेंडूवरती काही जास्त मिळवू शकलेले नाहीत फलंदाज बीट होत आहेत चेंडू जातो यक्षरक्षक अक्षयच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीचा हा चेंडू येतोय फ्रीडचा काही जास्त फायदा उचलू शकलेले नाहीत फलंदाज आता मात्र आभी आपला अचूक टप्पा शोधेल का आणि अचूक गोलंदाजी करेल का हे पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन आभी अतिशय उत्कृष्ट असा चेंडू हा सुद्धा चेंडू निर्धाव येतोय आभीनं आता कमबॅक केलाय आभीला आपला टप्पा गवसलाय आभीला माहिती आहे आता या नवीन फलंदाजासाठी कोणत्या टप्प्यावरती चेंडू सोडायचा आहे कारण इंद्रजित बाद झाल्यानंतर आभी आणि गोटेवाडीच्या टीमचा कॉन्फिडन्स अतिशय वाढलेला आहे त्यांना माहिती होतं इंद्रजितची विकेट किती महत्त्वाची ती होती या इंद्रजितच्या विकेटनंतर मात्र बजरंग गोटेवाडी अतिशय उत्कृष्ट असा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू घेऊन चाललाय आभी अमोलसाठी या चेंडूवरती जास्त काही मिळणार नाही एक सिंगल डिक्लेअर रूपात धाव मिळेल आणि यानुसार वाढून धावसंख्या होते जिंती या संघाची 23 ऑन द बोर्ड इंद्रजितच्या आज ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आता हा इंद्रजितच्या विकेटनंतर मात्र स्कोअरबोर्ड थोडासा मंदावला आहे या स्कोअरबोर्डचे ज्या 6-4ने ज्या धावा येत होत्या त्या मात्र आता सिंगल डबलच्या रूपाने यायला लागलेत इंद्रजितची विकेट किती महत्त्वाची होती हे तुम्हाला समजलं असेल यानंतर पुढचा चेंडू आभीचा ह्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय आभी अतिशय उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह या चेंडूवरती संतोष दबडे आहेत तिथे संतोष दबडे यांना काही करावी लागेल पण संतोष दबडे 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत संतोष दबडे यांनी चेंडूवरती येण्यास केलेला उशीर आणि या 2 चेंडूनंतर 2 धावानंतर संघाची धावसंख्या वाढून होते 25 2 षटकाच्या समाप्तीनंतर जिंती या संघाची धावसंख्या आहे 25 ऑन द बोर्ड सकाळपासून समालोचनाच्या रूपात आपण ज्यांना ऐकलं ते आता सध्या आम्हाला मदत करतात स्कोअर या भूमिकेमध्ये तरी आम्ही अविराज पोकळे सरांचं मनापासून आभारी असेल की ते अतिशय सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व आम्हाला भेटलंय सकाळपासून समालोचन करत असताना त्यांनी आता मात्र स्कोरर गुणलेखकाची हातात जबाबदारी सांभाळली अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व कराड तालुक्यामध्ये टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा आले त्यांनी पाहिलं आणि आपलंसं करून घेतलं आम्हाला आणि कराड तालुक्यातील जवळपास सगळ्या गावच्या सगळ्या प्लेयरची नावं त्यांच्या तोंडपाळी काही प्लेयरची खेळाडूची नावं मलाही माहीत नाहीत पण ते सर सांगतायत मला बाजून अतिशय उत्कृष्ट असं एवढी जवळीक त्यांनी कराड तालुका क्रिकेटच्या माध्यमातून आमच्याशी साधली त्याबद्दल खरंच सरांचं मानावं तेवढं आभार कमी आहेत की त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं जवळून आमच्या खेळाडूंना ओळखलं खेळाडूंची माहिती ठेवली आणि उत्कृष्ट समालोचन सुद्धा ते करतात आणि सध्या गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत उत्कृष्ट अशी ही स्टंपिंगचा प्रयत्न इथं अक्षय डफळेकडून चतुर असा चालक आपला अक्षय डफळे एसटीच्या मागून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत असताना बजरंग स्पोर्ट्ससाठी निर्धाव चेंडूचे होते सांगता दिलीप जाधव माफ करा या चेंडूवरती विकेट मिळते अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असं स्टंपिंग केले अक्षय यांनी आणि या चेंडूवरती बाद होऊन माघारी परततायत हे नवीन बॅटरचं नाव सांग संदेश संदेश कोण आहे काय माहिती कोण हे कोण आहे रे माहिती आहे का कोणाला
बॅटर कोण आहे? नवीन फलंदाज कोण आहे नाव कळवायचं आहे कृपया. या पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा पटका टोलवलाय. या चेंडूवरती किती मिळतील धावा? धावा मिळतील 6. अर्धा डझन या धावसंख्येनं भर पडेल. थोडस दिलीप लूज झाले होते पण दिलीपना जागेवरती आणणारा हा शॉट असेल. दिलीपला सांगण्यात येतं की आम्ही अजून फलंदाजी करत आहोत आणि या पाय चेंडूवरती खणखणीत असा षटकार सोडून दिलीपला मात्र पुढच्या चेंडूवरती रणनीती आखण्यास भाग पाडलंय. या चेंडूवरती 6 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या वाढून होईल 31 ऑन द बोर्ड. समाधानकारक धावसंख्येसाठी नक्कीच जिंती हा संघ प्रयत्न करेल. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती किती धावा मिळवता येतील या संघासाठी ह्या निश्चित प्रयत्न चालला असेल जिंतीचा. मात्र दुसरीकडे दिलीपला मात्र ह्या 4 चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. जेवढ्या कमी धावावरती तुम्ही जिंतीला थांबवाल तेवढं तुम्हाला कमी धावा चेस करावे लागतील. अर्थातच पुढचा चेंडू तिसरा चेंडू घेऊन दिलीप याही चेंडूवरती मारलाय खणखणीत फटका आणि याही चेंडूवरती मिळतील धावा 6. आता मात्र दिलीपला नक्कीच विचार करावा लागेल. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्यानंतर संघाची धावसंख्या वाढून होते 37. या 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही दिलीपला नक्कीच या षटकात विचार करावा लागेल. पुढचे चेंडू कसे टाकावे लागतील कारण लगातारच्या 2 षटकारानंतर संघाची धावसंख्या वाढून 37 या धावसंख्येवरती पोहोचले. आता मात्र संघ विचार करावा लागेल बजरंग स्फोट यांना कारण ही धावसंख्या समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना जिंती हा संघ. याही चेंडूवरती अतिशय उत्कृष्ट प्रहार केलाय. अलाउन द कार्पेट आबी यांच्याकडून होतोय गचा क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा होतोय. सिंगलची दुहेरीमध्ये धावसंख्या कन्वर्ट होते. या गचा क्षेत्ररक्षणामुळे 1 धाव नक्कीच जादाची मिळाली असेल आणि या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढून होते 39 ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या चेंडूवरती पाहूया काय होतंय. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळतील. संघाची धावसंख्या वाढून होते 41. शेवटचा अंतिम चेंडू लक्ष निर्धारित करणारा अंतिम चेंडू दिलीप यांचा. या चेंडूवरती किती धावा मिळून काय टार्गेट सेट होतोय गोटेवाडीसाठी हे पाहावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा. फुलटॉस चेंडू पण या चेंडूचा काही जास्त वापर करता आलेला नाही. जास्त फायदा घेता आलेला नाही पण 2 धावापासून मात्र नक्कीच रोखू शकणार नाहीत. संघाची धावसंख्या वाढून होते 43 आणि गोटेवाडी संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावा विजयासाठी. कंपल्सरी चेस. पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. जिंती या संघाने स्कोअर बोर्डवरती 43 ही धावसंख्या लावलेली आहे. 18 चेंडूमध्ये 44 ही धावसंख्या बजरंग स्पोर्ट गोटेवाडी यांना जिंकण्यासाठी हवी असेल. जवळपास 14-14.5च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. बजरंग स्पोर्ट गोटेवाडीचा विचार केला तर बाहुबली संतोष दबडे आणि अक्षय डफळे यांच्या खांद्यावरती बरीचशी धुरा असेल. 18 चेंडू 44 ही धावसंख्या जवळपास 15च्या सरासरीने तुम्हाला षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील.
बॉल द्या बॉल. गोलंदाज अमोल पहिलं षटक घेऊन तयार राहतील आणि बजरंग स्पोर्ट गोटेवाडी करून डावाची सुरुवात करायला जातील संतोष डबडे आणि अक्षय डफळे. अतिशय महत्वाचा असा हा सामना, उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठीचा हा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो उपांत्य फेरीमध्ये जाईल. कदाचित नशिबाची चिठ्ठी उघडली तर अंतिम सामन्यामध्ये सुद्धा पोहोचेल. लव्ह स्टार संघाचा एक प्रतिनिधी पाठवून द्या. आपल्याला चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. एक विजयी संघाची चिठ्ठी आणि एक लव्ह स्टार युवती या संघाची चिठ्ठी असेल. लव्ह स्टार आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला डावाला सुरुवात करायची पटकन, अधिकचा वेळ घ्यायचा नाही आपण. आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत, कृपया याची नोंद घ्या. ताबडतोब सामना चालू करा. पंचांना सुद्धा विनंती असेल आपण सामना चालू करून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. 18 चेंडू 44 धावसंख्या जिंकण्यासाठी डावाची सुरुवात करतील बजरंग स्पोर्टसाठी संतोष आणि अक्षय डफळे. तर गोलंदाजी मार्कवरती दिसतील आपल्याला अमोल. अमोलचा पहिला चेंडू बाहुबली संतोष साठी. पहिला चेंडू खराब म्हणावा लागेल. या चेंडूवरती येईल एक धाव वाईडच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. एक ही धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती. कोणताही चेंडू आजपर्यंत झालेला नाही. हा सुद्धा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय. पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढून होते 2. पहिले दोन्ही चेंडू अतिशय खराब म्हणावे लागतील. 2 चेंडूवरती 2 धावा नक्कीच अतिरिक्तच्या स्वरूपात मिळालेत. इथे चिठ्ठी उडते लव्ह स्टार वर्सेस विजेता या संघाची, याची नोंद घ्या. या चेंडूवरती केलाय प्रहार. धावा किती मिळतात पाहूया. पहिली धाव तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मिळवली. दुसऱ्या धावेसाठी पळटलेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, तर नाही. 2 धावा मिळतील या संघा याच्यावरती. आणि अजून एक आनंदाची बातमी चालू सामन्यामधील दोन्ही संघासाठी आले. या सामन्यात जो विजयी होईल तो डायरेक्ट जाऊन पोचेल बजरंग स्पोर्ट गोटेवाडी 2025च्या अंतिम सामन्यात. विजेता संघ जाईल डायरेक्ट अंतिम सामन्यात. नशिबाची चिठ्ठी त्यांच्या बाजूने पडलेली आहे, तर दक्षता घ्या. विजेता संघ डायरेक्ट फायनल मध्ये जाईल आणि सेमीफायनलचा सामना होईल लव्ह स्टार युवती वर्सेस धनंजय बुरबुशी. दोन आणि एक वाईड. आता वाईड परत 5 झाले रन. पहिलं 2 वाईड, परत 2 धावा आणि परत 1 वाईड. संघाची धावसंख्या 5. आता फक्त 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. कमबॅक नक्कीच केला या गोलंदाजाने. हा निर्धाव चेंडू संतोष डबळेसाठी. एक कॉल आहे धनंजय स्पोर्ट बुरबुशी. आपला कप्तान पाठवायचा इकडे टॉस साठी. धनंजय बुरबुशी आपणास कॉल आहे की आपला कॅप्टन पाठवायचा टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स जवळ. पुढचा चेंडू संतोष साठी. यावेळी मात्र संतोषनं प्रहार केलाय, पण चेंडूला अंतर किती मिळालंय, नक्कीच 6 धावा देणे एवढं अंतर नक्कीच मिळालंय. आणि अर्धा डझन धावसंख्या वाढून संघाची धावसंख्या होते 11. आणि संतोष बाहुबलीच्या बॅट मधून आलेला हा पहिला खणखणीत षटकार.
आता मात्र संतोषची बॅट लागेल का, संतोषच्या बॅटमधून अजून येतील का, याचीच अपेक्षा नक्कीच बजरंग स्पोर्ट गोटेवाडी करत असेल की संतोषच्या बॅटून अजून यावेत. पुढचा चेंडू संतोषसाठी. याही चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण चेंडू अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरती हाताळला होता, पण या चेंडूवरती एका धावेपासून मात्र रोखू शकत नाहीत संतोष दबडे यांना. संघाची धावसंख्या वाढून होते 12. संतोष मात्र खुश नाहीत स्वतःवरती. त्यांना असं वाटत होतं कदाचित हा चेंडू माझ्या रडारमध्ये होता का आणि त्याला सीमारेषेबाहेर पाठवायला हवा होता का, पण या चेंडूवरती त्यांना नक्कीच एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्रायकिंगवरती आपल्याला दिसेल अक्षय डपळे. अक्षय डपळेची सुद्धा सकाळपासून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी झालेली आहे. या मॅचमध्ये मात्र अक्षय डपळे काय करतील पाहावं लागेल. आणि या पहिल्या चेंडूवरती अक्षय डपळे यांच्या बॅटमधून येतोय खणखणे षटकार षटकार षटकार. नक्कीच आज मात्र अक्षय तळपलेला आहे. अक्षय आज थांबायचं नाव घेत नाहीये. अक्षयच्या या षटकारानंतर संघाची धावसंख्या वाढून होते 18 या धावसंख्येवरती. आता मात्र बजरंग स्पोर्ट गोटेवाडी या संघाची धावसंख्या अक्षयच्या बॅटमधून अतिशय खणखणीत असा एक षटकार नक्कीच आलाय. आता मात्र गोलंदाज आपल्याला दबावात दिसतोय. आता मात्र त्याला आपला टप्पा शोधावा लागेल. लाईन अँड लेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. त्याला मात्र आपला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. मात्र दुसरीकडे अक्षय अजून एखादा षटकार या षटकामध्ये खेचता येईल का याचा मात्र नक्की विचार करेन, कारण पुढच्या षटकामध्ये लोड कमी होऊ शकतो. जर ह्या चेंडूवरती काय मिळतंय घोटेवाडी या संघाला पाहावं लागेल. आणि याही चेंडूवरती केलाय मोठा प्रहार आणि चेंडू होतोय सीमापार षटकार. नक्कीच याही चेंडूवरती षटकार आल्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या वाढून होते 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे हवं होतं बजरंग स्पोर्टला निश्चित त्या प्रकारची फलंदाजी झाली. 24 ही धावसंख्या नक्कीच या स्कोर बोर्डवरती आहे. आता मात्र 12 चेंडू 20 ही धावसंख्या आता मात्र बजरंग स्पोर्टला हवी असेल. अतिशय उत्कृष्ट असं पहिलं षटक त्यांच्या मनासारखं नक्कीच आलेलं आहे. चांगली फलंदाजी झालेली आहे. आता मात्र मॅच काय कुठे कलाटणी घेईल पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना मात्र आता मात्र इंद्रजितनं काढलंय त्याच्या भात्यातील एक खतरनाक शस्त्र म्हणावं लागेल कपिल पाटील. कपिलला आपण विसरून चालणार नाही. कपिल एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. कपिलनं आपल्या गोलंदाजावरती बरेच सामने आपण जिंकलेले फिरवलेले पाहिलेले आहेत. कपिल मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण एकीकडे संतोष दबडे बाहुबलीला तो थांबवू शकतो का हे नक्की पाहावं लागेल. कपिल टू संतोष दबडे. अतिशय उत्कृष्ट हा चेंडू, पण चूक होते एसटी रक्षकाकडून आणि मिळते एक धाव. एक धावेने वाढून धावसंख्या होते 25. धनंजय टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. धनंजय बुरबुशी. धनंजय स्पोर्ट बुरबुशी वॉन द टॉस आणि आपला निर्णय लवकरच कळवायचा आहे. या चेंडूवरती मात्र केलाय मोठा प्रहार. संतोष याच्यासाठी तुम्ही हा पिच जर गोलंदाजी कराल तर संतोष तुम्हाला दिवसभर सीमारेषे पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि या संतोषला बाहुबली का म्हणतात ते मात्र त्यानं सिद्ध केलं. या स्ट्रोक नंतर बाहूचं बल दाखवलं त्यानं या चेंडूवरती आणि चेंडूला पाठवले सीमारेषेबाहेर षटकारांसाठी. आणि या षटकारानंतर धावसंख्या वाढून होते 31 ऑन द बॉल. 2 चेंडू नक्कीच झालेले या षटकातील. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत 13. 10 चेंडू 13 धावा हे इक्वेशन असेल बजरंग स्पोर्ट गोटेवाडीसाठी. आता मात्र कपिलवरती प्रेशर असेल. कपिल दाबावात कशी गोलंदाजी करेल पाहावं लागेल. संतोषची बॅट मात्र आता तळपले. संतोषच्या बॅटमधून लगातार धावा यायला लागले. संतोष वैयक्तिक खेळतोय 16 या धावसंख्येवरती. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आता संतोष आणि अक्षय यांच्या माध्यमातून होते. पुढचा चेंडू घेऊन येतो कपिल बाहुबली संतोषसाठी. या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि इथे संतोष दबडे बाद होतोय. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कारण मी का बोलतोय, मागाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडू 5 धावा करताना सुद्धा दमछाक झाली होती जय बजरंग स्पोर्ट गोटेवाडीची. बजरंग स्पोर्टला मात्र या चुका आता सुधाराव्या लागतील. आता मात्र संतोष माघारी परतल्यानंतर संघाची रणनीती काय असेल? कोण घेईल संतोषची जागा? कारण 6 चेंडू 4 धावा करताना सुद्धा मागच्या मॅच मध्ये बजरंग स्पोर्टनं चुका बऱ्याचशा केल्या होत्या. मात्र त्यावेळेला जो तारणहार ठरला होता तो
गोठेवाडीचा अर्थात भरत मोहिते आता परत आलाय परत आणि तीच विजयाची एक आशा घेऊन आलाय परत. जो विजय त्याने मागच्या सामन्यात संघाला मिळवून दिला होता तोच विजय परत मिळवून देईल का भरत हे नक्कीच पाहावं लागेल. आता मात्र कपिल एक विकेट मिळाल्यानंतर आपल्या गोलंदाजीची ती धार आणेल का. भरत सामना करेल कपिल याचा. पुढचा चेंडू कपिलचा भरतसाठी. हा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू मधून वेग काढून घेतलाय आणि भरतला हा चेंडू काही समजलेला नाही. तितकं हुसखुश अशी क्षेत्ररक्षक केलंय पाठीमागे स्टंपिंग केले इंद्रजित यांनी आणि सलगचा दुसरा धक्का भेटतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट माघारी पडतायत. आता मात्र मी जे बोललो होतो आता मात्र बजरंग स्पोर्टला विचार करावा लागेल. हा सामना तसा पाहिला तर बजरंग स्पोर्टकडे नक्कीच झुकलेला आहे पण मागच्या सामन्याचा विचार करता बजरंग स्पोर्टनं या सामन्यात ती चुका करू नये असं वाटत असेल तमाम बजरंग स्पोर्टच्या प्रेक्षकांना. भरत आलाय परत आता त्याची जागा घेतोय डीजे. आठ चेंडू 13 धावा हे समीकरण. आता कपिलचा पुढचा चेंडू डीजे साठी आणि डीजेनं या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक तो करतोय चुकी. चेंडू होतो धरतीला दान आणि या चेंडूवरती मिळते एक ही धाव. कदाचित ही चूक माग पडेल का. विकेट हॅट्रिकचा 2 धावा या चेंडूवरती आलेत. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. हा कॅच कदाचित महाग पडेल का. हा एक कॅच पकडला असता तर ह्या 2 धावा रोखू शकला असता तुम्ही आणि या 2 धावाने संघाचा स्कोर वाढून होतोय 33. आता मात्र 11 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. सात चेंडू 11 धावा. बॅटिंग घेतली धनंजय बुरबुशी यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. याची लव्ह स्टार यांनी नोंद घ्यावी. शेवटचा चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 चेंडू 11 6 बॉल 11 धावा. शेवटचं षटक कोण हाताळेल जिंती या संघासाठी. आता मात्र सामना रोमांचक परिस्थितीमध्ये आलेला आहे. 6 चेंडू 11ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गावरती कोण येईल पाहूया. लव्ह स्टार रेवती यांनी या सामन्यानंतर ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचांना विनंती ताबडतोब हा सामना चालू ठेवा. जास्त वेळ द्यायचा नाही यांना. अंधार होत चाललाय. आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत. गेम स्पीडअप घ्या. 6 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत षटकार. आता मात्र इक्वेशन ताबडतोब बदलतंय. 5 चेंडू 5 धावा. अक्षय फक्त षटकारामध्ये आपली भाषा बोलतोय. अक्षय सिंगल डबलची भाषा बोलत नाही. आज अक्षय बोलतोय षटकारांची भाषा. अक्षय मात्र या चेंडूवरती तुटून पडला आणि अर्धा डझन धावा संघाला मिळवून देऊन गेला. संघाची धावसंख्या वाढून होते 39. 5 चेंडू 5 धावा. जवळपास पाचच्या मॅचचं इक्वेशन. 6 चेंडू 5 धावाचं इक्वेशन होतं. आता 5 चेंडू 5 धावाचं इक्वेशन आहे. आता मात्र ह्या मॅच मध्ये सुद्धा ती रंगत येईल का की अक्षय ह्या चेंडूवरतीच हा सामना संपवेल पाहावं लागेल. 5 चेंडू 5 धावा. याही चेंडूवरती खटका खेचलाय. क्षेत्ररक्षक पोचू शकतील का. नाही पोचणार आणि हा विजयी षटकार असेल अक्षयच्या बॅटमधून. अक्षयसाठी मात्र जोरदार टाळ्याचा जयघोष होतोय. अक्षय आज तुफान फॉर्म मध्ये आहे आणि संघाला डायरेक्ट अंतिम फेरीत घेऊन गेलाय. कारण विजेता संघ अंतिम फेरीत जाणार होता आणि सेमीफायनल आता आपण पाहणार आहोत. लव्ह स्टार युवती वर्सेस धनंजय बुरबुशी. अतिशय रोमांचक असा हा सामना होईल यात निश्चितच वाद नाहीये. एका साईडला असेल आपल्या कराड तालुक्याचा टायगर अर्थातच सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला असेल
आपला स्वप्नील देवंगळे. निश्चितच सामना रोमांचक होईल. दोन्ही तुल्यबळ असे संघ एकमेकाशी अंतिम फेरीत जाण्यासाठी झगडतील. सेमीफायनल क्रमांक 1चा आपला सामना आता आपण पाहू. अर्थातच लव स्टार युवती वर्सेस धनंजय बुरभुशी. लव स्टार आपलं ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपलाच विनंती आहे, अंधार होत चाललाय, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या.